तुम्ही त्याचे निर्णय घ्या। आणि आपल्या कार्यालयाचे 3 फोन मुद्दाम बूथला संपर्कासाठी आपण देतो आहोत। बूथ प्रमुखाच्या बैठकीमध्ये स्पेशल 3 फोन त्यासाठी ठेवले जातील। 338 बूथवर कुठेही काही जर घडलं तर तातडीनं बूथ प्रमुख आणि बूथ कमिटीच्या सदस्यांनी त्या बूथच्या माध्यमातून आपल्या संपर्क कार्यालयामध्ये एक कॉल करा। कॉल केल्याबरोबर जसं 108 ची गाडी येते ना, बरोबर आहे ना, एखादा पेशंट जर झाला तर आपण कोणाला कॉल करतो? 108 ला तातडीने सेवा हजर आहे। तसा जर कोणा बूथवर दादागिरी खाडखुड झालं तर तुम्हाला नंबर गोपनीय दिला जाईल। त्या नंबरला फोन करा, स्पेशल फोर्स पोहोचेल, जागेवर हिसाब चुकता करू। आणि म्हणून बाजूने मनातली भीती काढा। मला खास करून गरीब लोकांना, गरीब मतदारांना, दीनदलितांना, बहुजनाला, ओबीसीला हात जोडून विनंती करायची आहे, कोणाच्याही दहशतीत राहू नका। मनोहर धोंडे इकडे आलाय त्याच्यामुळे या गेंड्यांची दावण बांधायलाच माझा जन्म झाला। आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे, अफवावर विश्वास ठेवू नका, भीतीमध्ये राहू नका, स्वातंत्र्याचा आस्वाद घ्या, मुक्तपणे मतदान करा आणि नियमाचं पालन करा। आणि जर समोरचा नियम तोडत असेल तर मात्र आदेशाची वाट बघू नका, जागेवर कामाला लागा। तुमच्यासाठी पूर्ण ताकद, पूर्ण रसद मध्यवर्ती कार्यालयातून पुरवली जाईल एवढं अभिवचन देतो। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, आपण इथून गेल्यानंतर आपापल्या भागात जा। उद्या फक्त रॅलीला लोह्यामध्ये 10 वाजता या, याच्या व्यतिरिक्त कोणीही कार्यकर्ता आपलं गाव आणि बूथ सोडून बाहेर जाऊ नका। उद्या सकाळी इथून गेल्यानंतर आपला वचननामा आणि आपले बॅलेट, आपल्या पोलिंग चीट, ह्या पोलिंग चीट घेऊन गावागावामध्ये पायी दिंड्या काढा। उद्या तुम्हाला पायी दिंड्या काढता येतात आणि म्हणून आज संध्याकाळी कार्यक्रम ठरवा सगळ्या गावांमध्ये। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आपण आपल्या गावामध्ये, घराघरामध्ये जाऊन आपलं चिन्ह, आपला वचननामा आणि आपली पोलचीट ही पोहोचवण्याची जबाबदारी घ्या। आता हे सांगितले, त्याच्यामुळे काय आवश्यक, तुमच्या अफवावर विश्वास ठेवणार आहे का? पुन्हा एकदा सांगा, अफवावर विश्वास ठेवणार आहे?